आपण पाहत आहात BCCN न्यूज. माता रमाईंच्या जयंतीदिनी डॉक्टर देवतारेंचा नागरी सत्कार. भोन हा ऐतिहासिक व प्राचीन वारसा, त्याचे संरक्षण झाले पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर देवतारे. भोन बौद्ध स्तूप हा महाराष्ट्रातील नव्हेच देशातील अतिप्राचीन ठेवा आहे. इसवीसन पूर्व 1 ते 3 शतकाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी एक प्रगत व मोठे शहर वसलेले असून 2300 वर्षापूर्वी भारताच्या मध्यवर्ती ठिकाणची सर्वात मोठी बाजारपेठ होती, हे आम्ही केलेल्या उत्खननात संशोधन करून सिद्ध केलेले आहे. हा प्राचीन वारसा आज पाण्याखाली जात असून आपण तो वाचविला पाहिजे व त्याचे जतन केले गेले पाहिजे, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर BC देवतारे यांनी बुलढाणा येथे केले. माता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त आज 7 फेब्रुवारीला बुलढाणा येथे समस्त उपासिका संघ व दी बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट बुलढाणा यांच्या वतीने डॉक्टर देवतारे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना डॉक्टर देवतारे बोलत होते. डॉक्टर देवतारे यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्यामुळे त्यांना भारतीय पुरातत्वाचे जनक मेजर जनरल सर अलेक्झांडर कलिंघम यांच्या नावाने पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले. यावेळी बुलढाणा शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध इतिहास संशोधक विलास खरात हे होते. यावेळी प्रसिद्ध लेखक विचारवंत रवींद्र इंगळे चावलेकर सर, इतिहास संशोधक प्राध्यापक श्याम देवकर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे, शाईना पठाण, दादासाहेब काटकर, प्राध्यापक डॉक्टर नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल पैठणकर यांनी केले, तर संचालन प्राध्यापक राजेश खंडेराव, तर आभार ॲडव्होकेट राहुल दाभाडे यांनी मानले. 2003 मध्ये त्या शेतापर्यंत जाण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. एवढी बिकट तो रस्ता होता आणि अक्षरशः बैलगाडीला किंवा पायी त्या ज्या ठिकाणी ते उत्खनन सुरू होतं त्या ठिकाणी जावं लागायचं. सरांनी आपल्या म्हणजे अतिशय परिश्रमातून त्या भोनचं उत्खनन केलं. शोधत असताना सर म्हणाले की तालुक्यातील भोन या ठिकाणी एक स्तूप आढळलेला आहे आणि आता हा कार्बन डेटिंगचा कार्यक्रम असल्यामुळे कार्बन डेटिंग ची एक सुविधा निर्माण झाल्यामुळे आपल्याला त्या कालावधी हा अचूक मोजता येतो. त्यामुळे त्या कालावधीमध्ये काही फरक पडत नाही. तर त्या स्तूपाचं उत्खनन डॉक्टर देवतारे सर यांनी केलं. त्यांनी त्यामधली जी संस्कृती आहे त्यामध्ये लोकांची स्तूप असतील, लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, त्या ठिकाणी असेल पीक पाणी असेल, त्या ठिकाणी कोणत्या वनस्पती होत्या, त्या ठिकाणी पुन्हा वेगवेगळं त्या लोकांच्या काय ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं गावामध्ये आपण वेगवेगळे एक संस्कृती असते, ही संस्कृती काय असते त्या संस्कृतीवर मोठा प्रकाश टाकलेला आहे. काम चालू असताना माझे विद्यार्थी तिथे काम करत होते, तर काही गावातल्या स्त्रिया तिथे कपडे धुण्यासाठी येत आहेत. तर त्या कुतूहलाने पाहायची काय आहे. तर त्या आम्ही पण विचारायचं, काम त्यांचं काम सोडून ते इकडे जास्त लक्ष देत होत्या. म्हणून मी विचारले की काय आहे, काय एवढं तुम्ही काय वागता. आम्ही तर फक्त एक कोळसा गोळा करतो आलेलं धान्य वगैरे असं. तर त्या म्हणाल्या की नाही सर, तुम्ही काहीतरी वेगळ्या. म्हणजे काय, तर ते म्हणे गावात चर्चा आहे की तुम्ही धन शोधायला आले. धन म्हटलं हेच आमचं धन नाही. म्हणे असं नाही आहे, खरंच तुम्ही काहीतरी शोधता. म्हटलं कशावरून, का तुम्हाला काय वेगळं वाटलं. तर म्हणे तुमच्यासोबत 2 मुली आहेत, माझ्या विद्यार्थिनी होत्या. म्हटलं हो. तर त्या म्हणे असं आमच्या इथे चर्चा आहे की त्या पायाळू आहे. आता म्हणजे त्यांना जमिनी खालचं दिसतं आणि ते तुम्ही बरोबर शोधता आणि त्यामुळे तुम्हाला धन मिळतं. आणि अशा प्रकारचं धन म्हणे मागे पण आमच्या गावात लोक यायचे, आले होते, येऊन गेले, मांत्रिक वगैरे असं काय रात्री बेरात्री काय काय करायचे आणि ते पळून जायचे. नंतर त्यांना मिळाले की निघून जायचे.